शिवसेनेचे आहात आणि तुमची काय मागणी आहे अनुसूचित जाती उपवर्गीकरणावरून राजकुमार बडोलेंच्या संदर्भात? अनुसूचित जाती अबकड उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये अनेक वर्षापासूनची जी डिमांड होती, वंचित घटकांना अनुसूचित जातीतील अस्पृश्य, अंधश्रद्धा, गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये आजतागायत जीवन जगणाऱ्या व्यवस्थेला खऱ्या अर्थानं आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे आणि शेवटच्या स्तरापर्यंतच्या वर्गाला खऱ्या अर्थानं समता प्रस्थापित करण्यासाठी त्या ठिकाणी आरक्षणाचा हा मुद्दा गांभीर्यानं त्या ठिकाणी शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे ही उपवर्गीकरणाची मागणी त्या ठिकाणी सातत्यानं आम्ही लावून धरली. आज आम्हाला त्याचा आनंद आहे की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार खऱ्या अर्थानं उपवर्गीकरण अबकडं व्हावं अशा पद्धतीचं राज्याला निर्देशित करण्यात आलेलं आहे आणि काही राज्याने त्यामध्ये पंजाब असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, आता महाराष्ट्र या ठिकाणी पुढे अग्रेसर भूमिकेने समोर येतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी या ठिकाणी अबकड वर्गीकरण उपवर्गीकरणासाठी विरोध दर्शवण्याचं काम सुरू केलं. विरोध दर्शवला तर त्याच्यात सातत्य जरी असेल तर आम्ही समजू शकतो त्या विरोधाचा नेमका अर्थ काय. तर विरोधाचा नेमका अर्थ असा दिसून येतो, मला तर सांगायला सुद्धा या ठिकाणी लाज वाटायला लागली. लॉर्ड बुद्धा नावाचं चॅनल तयार करून खऱ्या अर्थानं बुद्धाच्या तत्वावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा घेतली आणि तदनंतर खरं तर बुद्ध काही लोकांना कळाला की नाही कळाला अजूनही सांगता येत. बुद्धांचं ब्रीदवाक्य प्रज्ञाशील करुणा याच्यामध्ये जर यांना गांभीर्य जर कळालं असतं तर लॉर्ड बुद्धा नावाच्या चॅनल खाली प्रत्येक तालुक्यावर, प्रत्येक गावागावात जाऊन एक समाजामध्ये अराजकता माजवण्याचं काम माजी मंत्री, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि आता सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आमदार, लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आजही आहेत. खरोखरच मला त्यांची लाज वाटायला लागली की यांना अधिकारी कर्मचारी म्हणून काम करून रिटायर झाले आणि पुन्हा राजकारणात आले. समाजाचं काही देणं घेणं नाही. समाजाची व्यवस्था काय, दुरावस्था काय, समाज कशा आधारावर जीवन जगतोय. आज पूर्वंपार असलेला पूर्वाश्रमीचा महार, हिंदू महार, पूर्वाश्रमीचा मांग मातंग, चांभार, चर्मकार, मांगारुडी, बुरुड अशा अनेक जाती 59 जातीमध्ये त्यामध्ये असताना त्या समाजाला जो पाहिजे तशा पद्धतीचा विकास झाला नसल्यामुळं त्या ठिकाणी उपवर्गीकरणाची डिमांड अनेक समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे येत असताना काही लोकांना आर्थिक ढाच्यामध्ये घेऊन खरं तर राजकुमार बडोले साहेब, मी तुम्हाला आव्हान करतो, जर खऱ्या अर्थानं तुम्ही जर लोकप्रतिनिधी असाल, लोकांनी लोकांच्या रक्षणार्थ असलेल्या व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून जर आपण काम करत असाल तर ही अराजकता माजवण्याचं महापाप करू नका. तुम्ही किती निष्क्रिय आहात ही त्याची जाणीव आम्हाला आहे. सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करत असताना तुम्ही ज्या सामाजिक न्याय विभागाचं कमीत कमी 35,500 कोटीचं बजेट राज्याचं आणि किमान 5 वर्षाचं जर केंद्राचं बजेट पकडलं तर 50 ते 60 हजार कोटीच्या बजेटमध्ये 33% वरी 1 रुपया तुम्ही खर्च करू शकला नाही. एवढे निष्क्रिय तुम्ही मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु लाज वाटते आम्हाला. त्यामध्ये तुम्ही बाकीचा पैसा वारेमाप कमावला असेल, आज मोठ्या प्रमाणामध्ये तुमची सोय झाली असेल, आर्थिक संपन्नता मुबलक झाली असेल, म्हणून लॉर्ड बुद्धाच्या नावाखाली समाजामध्ये तेढ जर निर्माण कराल तर याद राखा, माझी विनंती आहे तुम्हाला. खऱ्या अर्थानं मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अत्यंत कर्तव्यदक्ष, अत्यंत अभ्यासू नेतृत्व म्हणून लाभलेले आहेत. महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते, माझे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री माननीय सुनित्राताई पवार साहेब मॅडम, या सर्वांना माझी विनंती आहे, ताबडतोब राजकुमार बडोलेला ताकीद द्यावी, समज द्यावी आणि त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करावा आणि अटक करावी. काय नक्की राजकुमार बडोले यांनी असं म्हटलंय त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करताय? राजकुमार बडोलेना समाजामध्ये आम्ही गरीब आहोत, आम्ही श्रीमंत नाहीयेत, आम्ही पिछडलेल्या अवस्थेत आहोत, आमचा विकास झाला पाहिजे म्हणून शासनाच्या दरबारी असलेल्या सामाजिक न्याय व्यवस्थेतल्या ज्या काही आर्थिक सुविधा आहेत त्या सर्वतोपरी सर्व शेवटच्या थरापर्यंतच्या वर्गाला, समाज घटकाला, अनुसूचित जाती जमातीच्या मिळाव्यात म्हणून मातंग समाज असेल, इतरत्र चर्मकार समाज असेल आणि अन्य समाजांना की जे शेवटच्या पायरीवर आहेत त्यांचा विकास व्हावा म्हणून
उपवर्गीकरणाची डिमांड आम्ही केली होती आणि ती डिमांड आता पूर्ण होताना दिसत आहे. ती होण्या अगोदरच यांचं बिनबोभाट सुसाट सुटलेले आहेत काही बोलत. त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. म्हटलंय काय? सरळ म्हणतात यांना काही कळत नाही, यांना काही अक्कल नाही. आता ती जर आतंकवादी सुद्धा बरे एवढी वाईट भाषा ते करत आहेत. दंगल घडू, दंगल पेटेल, अमोक करेल, तमोक करेल, यामध्ये मनुवाद काम करतोय, यामध्ये RSS काम करतोय. काय संबंध आहे? RSS मनुवाद, अरे ते कालबाह्य झालेले आहेत मनुवादाचा विषय आता. तो होता इंग्रजांनी सुद्धा अन्याय केलेला आहे खऱ्या अर्थानं मातंग समाजावर. गुन्हेगारी जमात म्हणून त्या ठिकाणी मातंग समाजावर 1800 क्रिमिनल ऍक्ट पास केला 1871 साली आणि तो आजता गायत. मला वाटतं देशाला आझादी मिळून 79 वर्ष झाली. त्यामध्ये 1947ला पहिली आपली आझादी मिळाली. त्याच्यानंतर 1952ला खऱ्या अर्थानं मातंग समाजाला त्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यवस्थेतून बाहेर काढण्यात आलं. अशा विदारक परिस्थितीतल्या गोरगरीब समाजाला खऱ्या अर्थानं त्याचा स्तर उंचावला पाहिजे, समता प्रस्थापित झाली पाहिजे, समानतेला न्याय मिळाला पाहिजे. अशा पद्धतीची ती उपवर्गीकरणाची डिमांड आहे. आता मला आठवतं मी मातंग समाजातून येतो. माझ्या मुलांना देखील मी कधी त्या ठिकाणी शासकीय योजनेचा फायदा करून दिला नाही. कारण जो वर्ग पिछाडलेला आहे त्याला दिला पाहिजे. आता बडोलीला काय गरज आहे? बडोल्याच्या स्वतः मंत्री असताना मुलीला लंडनमध्ये शासकीय पैशाच्या योजनेने त्या ठिकाणी त्याला प्रशिक्षणाला पाठवलं. ही लाचारी तुमची आहे. तुम्ही आता जी माहिती देता त्याच्यानुसार सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी असं म्हटलं होतं की जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना नॉन क्रिमिनलची मर्यादा असावी की नाही, हा मुद्दा होता. तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे? निश्चितच नॉन क्रिमिनलचा मी तुम्हाला वेळ थोडा जरा जास्त लागेल तुम्हाला समजावून सांगायला, परंतु मागासवर्गीयामधल्या अनुसूचित जातीतील समाज घटकातला एक साधं उदाहरण म्हणून तुम्हाला देतो. एक साधा रिक्षा ड्रायव्हर देखील, रिक्षा ड्रायव्हरला वाटतं की मी जरी कमी शिकलो असेल, मी जरी आज रिक्षा चालवत असेल, माझ्या जन्माला आलेले जी मुलं आहेत त्यांना चांगल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, पब्लिक स्कूलमध्ये, ICI बोर्डमध्ये मी त्या ठिकाणी टाकलं पाहिजे म्हणून तो राबतो. आणि ज्या शाळेला प्रायव्हेट शाळा म्हणून घोषित केल्या जातात अशा शाळेमध्ये तो स्वतःची मेहनत करून त्या ठिकाणी त्या मुलांना शिक्षण देतो आणि त्या शासनाचा 1 रुपया सुद्धा तो घेत नाही. अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी. तुमचं म्हणणं काय, नॉन क्रिमिनलची मर्यादा असावी की नसावी? नॉन क्रिमिनलची मर्यादा असायला पाहिजे, नाही अशातली बाब नाही. ज्या अनुसूचित जातील समाजाचा घटकाचा जर विकास झाला असेल त्याने ऑटोमॅटिक सोडलं पाहिजे. आणि ज्या समाजाचा विकास झालेला नाही ते आजही पिछाडीवर आहेत, आजही दरिद्री नारायण म्हणून जीवन जगतात, त्याच्यासाठी फायदा झाला पाहिजे. तुमच्या पक्षाची भूमिका आहे, तुमची वैयक्तिक भूमिका आहे? पक्षाची भूमिका म्हणून नाही, मातंग समाज, चर्मकार समाज, बौद्ध समाज, नवबौद्ध समाज, त्या ठिकाणी पूर्वपार असलेला हिंदू महार समाज, अशा अनेक 59 जातीच्या प्रवाहामध्ये असलेल्या सामाजिक विकास म्हणून ज्याची प्रगती झाली आहे त्याच्यासाठी तरी किमान आपण विचार केला पाहिजे की आपलाच बांधव जर त्या ठिकाणी पाठीमागे असेल तर त्याला हाताला धरून आपण पुढे घेतलं पाहिजे. हीच माणुसकीचा मंत्र, हाच माणुसकीचा मंत्र आहे. तुम्ही आरक्षण हे आर्थिक निकषावरती असावं की सामाजिक निकषावरती, तुम्हाला काय वाटतं? आरक्षण हे आर्थिकसाठीही नाही, लोकसंख्येसाठीही नाही, अंधश्रद्धा, पिछाडलेला, अस्पृश्य अशावर आरक्षण आहे. आरक्षण हे जाती धर्मावर आरक्षण नाही, धर्मावर तर मुळीच आरक्षण नाही. सामाजिक असावं की आर्थिक? सामाजिक आरक्षण असावं, सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आरक्षण असावं, या पद्धतीची आमची मागणी. सामाजिक